Welcome to Sau's Recipes channel. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी मस्तपैकी रेसिपी घेऊन येत आहे। मी थालीपीठे बनवत आहे। हिच्यामध्ये मी पीठ सगळ्या प्रकारचे घेतलेले आहे। चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारी, बाजरी सगळ्या प्रकारचे पीठ घेतलेले आहेत। थालीपीठं म्हटले पौष्टिक थालीपीठं खायला खूप छान लागतात। बनवण्यासाठी लागलेले साहित्य मी चॉपिंग केलेला कांदा घेतलेला आहे, ते लाल तिखट घरी केलेला, हळद, गरम मसाला, मी धने पावडर यूज करणार आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काळी मिरी पावडर यूज करणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे। अरे मसाले ॲड केले, कोथिंबीर ॲड केले आणि सगळीकडून एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे। सो अशा प्रकारे पूर्णपणे एकजीव करून घेतलेला आहे आणि इथे थोडं थोडं पाणी घालून पूर्णपणे असं एकजीव करायचं आहे। थोडं थोडं मिक्स करून एकजीव करायचं आहे। सो गाईज बघू शकता तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे, त्यामुळे थापायला जमणार नाही, तर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आपण इथे चटणी बनवणार आहोत थालीपीठ सोबत। सो इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची तिखटेप्रमाणे घेतलेली आहे आणि लिंबूचा आपण यूज करणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घेतलेली आहे। आपली इथे चटणी रेडी झालेली आहे। मी थालीपीठसाठी दही घेतलेला आहे। दहीमध्ये मी काळी मिरी, चाट मसाला आणि मीठ टाकणार आहे। सो मी इथे साखर पण ॲड करत आहे। सो इथे दही रेडी झालेलं आहे। थालीपीठ गोल केलेलं आहे, त्याच्यावरती असे 2-3 होल वाढायचे आहेत। तवा आपला गरम होत आहे, तोपर्यंत वेट करूया। थापणार आहोत। मी ताट घेतलं आहे आणि कपडा घ्यायचा आहे आपल्याला। मी रुमाल घेतलं आहे, इथे ओलं केलं आहे नॉर्मली। नंतर आपण एक गोळा घेतलेला आहे आणि पाणी लावून असं थापायचं आहे। थापणार आहोत। मी ताट घेतलंय आणि कपडा घ्यायचा आहे आपल्याला। मी रुमाल घेतलं इथे ओलं केलंय नॉर्मली। नंतर आपण एक गोळा घेतलेला आहे आणि पाणी लावून असं थापायचं आहे। सो आपण आता इथे तव्यामध्ये टाकलेलं आहे, त्यात पाणी टाकायचं आहे आणि असं करायचं।